तर सगळ्यात आधी नमस्कार म्हणलो पब्लिक, स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग मध्ये. तर काय हो का, आज विशाल भाईचा फोन आलता म्हणून आम्ही निघालो होतो बघा विशाल भाईच्या घरी जायला. त्याच्या घरी पोहोचल्यानंतर कळालं अरे ह्यांचा विषय आहे बघा आज खिचडी करायचा. आम्हाला काय कष्ट करायला लावली म्हणून हो काय आधीच कांदा बिंदा सगळं कापून ठेवलं. एवढ्यातच बघा माझी नजर गेली बघा ह्या गाडीकडे. ह्या गाडीला उचलून बघायला तर काय अरे बापो ह्याच्यामध्ये साऊंड फिट केलेलं होतं. तर या मंडळी तुम्हाला सांगतो आमची खिचडी कशी बनली ती. सगळ्यात आधी बघा तेल टाकून घेतलो पातेल्यामध्ये, मग जिरे अद्रक टाकून जरा थोड्या वेळ हलवून घेतलो. नंतर त्याच्यामध्ये टाकलो बघा कांदा लसूण पेस्ट. नंतर टाकला मग कांदा तळला की टाकली बघा लगे वरून मिरची. सगळं तळून एक जीव झालं की वरून टाकला बटाटा. सगळं एक जीव झालं की वरून टाकलं बघा घरकुल मसाला. वरून टाकला मॅगी मसाला कारण आपल्याला पाहिजे होती एक नंबर चव. वरून विशालाने टाकला बघा सोयाबीन. नंतर मग त्याच्यात टाकले बघा सूप भरून तांदूळ टाकले की तांदूळ आणि बाकीचं मटेरियल एकजीव करून घेतला. फिर इसमें पाणी वत के रख दिया इसको शिजने के लिए. लगेच मग विशालेची पण जरा मजा घेतली. ह्यांच्यासोबत जरा सुखादुखाच्या गोष्टी बोलत बसलो. आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या तोवरच आमची खिचडी शिजली. लगेच मग बघून उतरून गेलं सगळ्याला वाढून घेऊन मी पण बसलो बघा जेवण. एवढी भारी खिचडी केली की नाही पातेला सुद्धा रिकामा सोडायला नव्हती. जात जात मग काय विशाल व्हायला जरा सुखादुखाच्या गोष्टी बोलून निघालो बघा घरला जायला. तर चला मित्रांनो मी पण येतो, तुम्ही पण या, भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. सर्वांना मानाचा जय शिवराय.